चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण आर डी बर्मन किंवा राहुल देव बर्मन हे ग्रेट संगीतकार यांची माहिती घेणार आहोत. राहुल देव बर्मन सचिन देव बर्मन यांचे सुपुत्र. यांचा जन्म 27 जून 1939 मध्ये कलकत्ता येथे झाला. एका हिंदू क्षत्रिय कुटुंबात ते जन्मले. संगीत आणि स्वर यांचे जन्मापासूनचे नाते. यांचा जन्म राजघराण्यात झालेला. त्रिपुराचे राजघराणे. आर डी बर्मन यांचे टोपण नाव पंचमदा, हेच सिने क्षेत्रात सर्व परिचित असलेलं नाव. हे नाव कसं पडलं यामागे एक रंजक कथा आहे. असं सांगतात की राहुल देव बर्मन जन्माला आल्यानंतर प्रथम रडले. ते रडणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जे 7 स्वर आहेत त्यापैकी प किंवा पंचम हा स्वर होता. बंगाली आणि संस्कृत भाषेत पंचमचा अर्थ 5 असा आहे. आणखीन एक गमतीदार कथा सांगतात ती अशी. प्रख्यात हिंदी सिनेमा अशोक कुमार यांनी जेव्हा नवजात अर्भकास पाहिले त्यावेळी त्यांच्या तोंडून सप्तकाची 5वी नोट म्हणजे स्वर उच्चारला गेला. पंचमदा हे त्यांचे नाव कायम झाले. यांच्यावरील 2 कारणे राहुल देव बर्मन यांचे प्राथमिक शिक्षण कलकत्ता येथील बालीगंज गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये झाले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी सरोद वादन शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे गुरु होते नामवंत सरोद वादक उस्ताद अली अकबर खान. आर डी बर्मन यांनी वयाच्या 9व्या वर्षी पहिले गाणे रचले, जे गाणे त्यांच्या वडिलांनी 1956 साली फंटूश या सिनेमात वापरले. गाणे होते ए मेरे टोपी पलट के आ. लहान वयातच सर जो चकरा जाए या गाण्याचे ट्यून्स आर डी बर्मन यांचे होते. वडिलांना ते ट्यून्स खूप आवडले आणि त्यांनी गुरुदत्तच्या प्यासासाठी ते वापरले. प्यासाची साऊंड ट्रॅक्स निवड एक उत्कृष्ट सिने संगीत म्हणून झाली होती. देवानंद नायक असलेला 1958 सालातला 16वा साल या सिनेमातील गाजलेले गाणे हे अपना दिल तो आवारा या गाण्यासाठी पंचमदाने माउथ ऑर्गन वाजवला होता. तेव्हा त्यांचे वय लहानच होते. आर डी बर्मन यांनी संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली ती वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी म्हणून. पडद्यावर आलेल्या त्यांच्या 331 सिनेमांचा मांडायचं झालं तर 292 हिंदी, 31 बंगाली, 3 तेलुगू, 1 तामिळ, उरिया आणि 1 मराठी. आर डी बर्मन यांनी फक्त सिनेमासाठी संगीत दिले नाही तर 5 दूरदर्शनवरील मालिकासाठी पण संगीत दिले. त्यात हिंदी मराठी दोन्ही भाषांमधील मालिका आहेत. याशिवाय मोठ्या संख्येने बांगला गाणी, ज्यांना पूजा गाणी म्हणता येईल, म्हणजे भक्तिगीते, असे वेगवेगळे अल्बम सापडतात. आर डी बर्मन यांनी संगीतकार म्हणून वडिलांच्या हाताखाली ज्या सिनेमातील गाणी केली ते सिनेमे 1958 मध्ये पडद्यावर आलेला चलती का नाम गाडी, 1959 मधला कागज के फूल, संगीतकार म्हणून आलेला त्यांचा पहिला गुरुदत्त यांचा राज 1959 साली तयार झाला पण पूर्ण झाला नाही. काही गाणी चित्रित झाली होती, पुढे तो बंद पडला. 1960 नंतर पडद्यावर आलेला पहिला छोटा सिनेमा छोटा नवाब हा 1961 मध्ये रिलीज झाला. संगीत होते बर्मन यांचे. त्यातील पहिले गाणे घर आजा हे लता दीदीने गायलेले होते. या गाण्याची लता आणि एसली बर्मन हे परत मतभेद संपवून एकत्र काम करू लागले. 1963 मधला बंदिनी, 1965 मधला 3 देविया आणि गाईड हे सिनेमे आर डी बर्मन यांनी वडिलांच्या बरोबर केले. मेहमूद यांनी त्यांचा पहिला भूत बंगला या सिनेमाचे संगीतकार म्हणून आणखी एक सिनेमा 1965 मध्ये दिला.
आर डी बर्मन यांचा पहिला गाजलेला सिनेमा होता तिसरी मंजिल. त्यातील गाणी गाजली. याचे श्रेय संगीतकाराला जेवढे जाते तेवढ्याच वाटा गीतकाराला पण जातो. ते तिसरी मंजिलचे गीतकार होते मजरू सुलतानपुरी. यांनीच आर डीची शिफारस निर्माते आणि लेखक असलेल्या नासिर हुसेन यांच्याकडे केली होती. संगीतकार म्हणून शम्मी कपूरना शंकर जॅक्सन हवे होते, परंतु आर डी बर्मन यांनी दिलेले संगीत ऐकल्यावर त्यांनी बर्मन यांना होकार दिला. ओ हसीना आणि आजा आजा या गाण्याची शैली हिंदुस्थानी संगीताची होती. सिनेमातील गाणी मोहम्मद रफी, आशा भोसले यांनी गायलेली. 1975 मधला मिली सिनेमा एस डी बर्मन यांचे संगीत होते, पण त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे ते पूर्ण झाले नव्हते. वडिलांनंतर आर डी बर्मन यांनी ते पूर्ण केले. यावेळी संगीतकार म्हणून त्यांच्याकडे 8 सिनेमे होते. मेहबूबा 1976 पुनर्जन्मावर आधारित सिनेमा होता. राजेश खन्ना डबल रोलमध्ये होते. 9 सिनेमे 1977 मध्ये पडद्यावर आले, पण म्हणावे तसे गाजले नाहीत. 1978 मध्ये आर डी बर्मन यांचे आणखी 9 सिनेमे रिलीज झाले. शालिमार आणि कसमे वादे धरून शालिमारने हम बेवफा हरगिज ना थे हे किशोर कुमारचे गाणे गाजले. 1979 संपूर्ण वर्ष आर डी बर्मन यांचे होते असे म्हटले तरी चालेल. 10 सिनेमांचे संगीतकार म्हणून त्यांनी काम पाहिले. या सर्व सिनेमात सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला सिनेमा होता गोलमाल व रसिक पसंत गाणी आने वाला पल, किशोर कुमार आणि शीर्षक गीत गोलमाल, गोलमाल है भाई सब गोलमाल है. आर डी बर्मन यांनी लोकप्रिय झालेली गाणी जीवन के हर मोड पे, झूठा कहीं का मधलं, रिमझिम गिरे सावन मंजिल मधलं, सावन ही झुले जुर्माना मधलं. 1980 मध्ये 10 सिनेमे रिलीज झाले. त्यापैकी गाण्याच्या दृष्टीने कुदरत, हमें तुमसे प्यार कितना गीत 2दा ध्वनिमुद्रित केले गेले. पुरुष गायक किशोर कुमार, उत्कृष्ट गायिका परवीन सुलताना, स्त्री पार्श्वगायिकेला उत्कृष्ट स्त्री पार्श्वगायिका म्हणून सन्मान मिळाला. संगीत गाजलेले पण न चाललेले 2 सिनेमे, एक बर्निंग ट्रेन आणि दुसरा शान. बर्निंग ट्रेन या सिनेमात शाहीर लुधियानवी यांनी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली कव्वाली पल दो पल का साथ हमारा ही बरीच गाजली. 1981 मध्ये आर डी बर्मन यांनी 15 सिनेमे केले. 1982 मध्ये 14 साऊंड ट्रॅक्स रिलीज झाले. आर डी बर्मन यांना पहिले फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट म्युझिक 1981 मध्ये मिळाले. ते सनम तेरी कसम या सिनेमाच्या संगीतासाठी. 12 वर्षे नॉमिनेशन मिळत होते, पण प्रत्यक्ष बक्षीस मात्र मिळाले नव्हते. 1983 मध्ये आर डी बर्मन यांचे 15 साऊंड ट्रॅक रिलीज झाले होते. त्यापैकी मासूम आणि अगर तुम ना होते हे चालले, पण दुसरे फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट म्युझिक हे मासूमसाठी मिळाले. 1985 मध्ये 12 साऊंड ट्रॅक पैकी 2 फक्त गाजले. पुढे त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. शिवा का इंसाफ 1985, आर डी बर्मन आणि नाझीर हुसेन जबरदस्त चांगलाच पडला. पुढे नासिर हुसेन यांनी सिनेमा डायरेक्शन सोडले आणि सर्व सूत्र आपल्या मुलाच्या हातात दिली. मनसूर खानने नवा संगीतकार शोधण्यास सुरुवात केली. बोलताना मात्र असे भासवले की आम्ही पंचमदा यांना गाळणार नाही, पण त्यांनी संगीतकार म्हणून आपली शैली अथवा आपली संगीत देण्याची पद्धत बदलावी. पंचमदांना हे मान्य झाले नाही आणि बरीच वर्षे यशस्वीपणे काम करीत असलेली हुसेन आणि पंचमदा यांची पार्टनरशिप मात्र संपली. जवळजवळ 20 वर्षे 1966 ते 1985 मोठा कालखंड दोघांनी एकत्र काम करून क्षेत्राला कायम लक्षात राहील असे सिनेमे दिले व संगीत दिले. 1987 मध्ये गुलजार
आर डी बर्मन, आशा भोसले यांनी एकत्र येऊन एक अल्बम तयार केला. 1987 ते 1990 हा काळ आर-डींसाठी चांगला गेला नाही. सुभाष घईने त्यांना राम लखन याचे संगीत देण्याचे वचन दिले होते, परंतु तसे घडले नाही. ते लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे गेले. ही गोष्ट आर डी बर्मनच्या करिअरला धक्कादायक ठरली. ते नाराज झाले, अस्वस्थ झाले. त्यांना हार्ट अटॅक आला. ऑपरेशन करावे लागले. या उदास काळात त्यांनी काही ट्यून्सची रचना केली, पण ती काही प्रसिद्ध झाली नाहीत. 1990 मध्ये 2, 1991 मध्ये 3, 92 मध्ये 6, 94 मध्ये 4 अशा सिनेमांना त्यांनी संगीत दिले. त्यापैकी 1942 अ लव्ह स्टोरी हा प्रचंड अविस्मरणीय असा गाजला आणि आर-डीना तिसरे व शेवटचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. पण तेव्हा ते नव्हते. पंचमदांनी 18 चित्रपटामध्ये आपला आवाज दिला. भूत बंगला व प्यार का मौसम चित्रपटात अभिनय पण केला. आजही त्यांनी संगीत दिलेली काही गाणी ताजी वाटतात. ती गाणी अजरामर झाली. उदाहरणार्थ जाने क्या तूने कहा, बुढ़ा मिल गया, रैना बीती जाए, ओ हसीना जुल्फो अली, दम मारो दम, महबूबा महबूबा, तेरे बिना जिंदगी से, इस मोड़ पे आते हैं, पूछो ना यार, अगर तुम ना होते इत्यादी. आर डी बर्मन यांना मिळालेले पुरस्कार बघा. 1. सनम तेरी कसम 1982 मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 2. मासूम चित्रपटासाठी 1983 मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. तिसरं फिल्मफेअर आहे 1942 अ लव्ह स्टोरी 1994 मध्ये. आता हा फिल्मफेअर त्यांना मरणोत्तर देण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने 1992-93 साठी लता मंगेशकर पुरस्कार त्यांना जाहीर केला. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या 18 चित्रपटामध्ये त्यांनी आपला आवाज दिला. उदाहरणार्थ भूत बंगला 1965, प्यार का मौसम 1969, तिसरी मंजिल 1966, पडोसन 1968, हरे राम हरे कृष्ण 1971, अमर प्रेम 1971, सीता और गीता 1972, मेरे जीवन साथी 1972, शोले 1975, दीवार 1975, हम किसी से कम नहीं 1977, नौकर 1979, खूबसूरत 1980, कालिया 1981, नरम गरम 1981, तेरी कसम 1982, पुकार 1983, परिंदा 1989 आणि 1942 लव्ह स्टोरी 1994 इत्यादी 18 चित्रपटामध्ये त्यांनी आपला स्वतःचा आवाज दिला. त्यापैकी दी ट्रेन यामध्ये त्यांचा आवाज खूपच गाजला. धन्यवाद.